आज आपण दानिएलच्या पहिल्या अध्यायातून 4 पुरुषांचा प्रभूमध्ये असणारा प्रवास आपण पाहणार आहोत. तर हे 4 पुरुष म्हणजे दानिएल, हनन्या, मिशाएल व अजर्या. हे 4ही पुरुष यहुदाचा राजा यहोयाकीम याच्या कार्यकाळात बाबेलाचा राजा नबुकदनेस्सर याने जेव्हा यरुशलेमेवर चढाई करून यरुशलेमेला वेढा घातला, त्यावेळेस हे 4ही पुरुष त्या नबुकदनेस्सर राजाच्या बंदिवासात गेलेले आणि प्रभूनेच त्यांना यहोयाकीम राजाला बाबेलाच्या राजाच्या हवाली केले, असे आपण दानिएलाचे पुस्तक याचा पहिला अध्याय व वचन 2 यामध्ये पाहतो. तर आपण वाचूया. तसेच देवाच्या मंदिरातील पात्रेही त्याच्या हाती दिली आणि त्याने ती सर्व, त्याचा जो देश होता शिनार या देशी आपल्या दैवतांच्या घरी नेलेली आहे. परमेश्वराची योजना मानवाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते आणि बाप त्याच्या योजनेप्रमाणे मनुष्याला चालवतो. आपण वचनातून बघत आहोत की कुणी केलेले आहे. तर दानिएलाच्या पुस्तकामध्ये आपण जर बघितलं तर हे कुणी केलेले आहे. प्रभूने यहुदाचा राजा यहोयाकीम यास त्याच्या हाती दिले, त्याचप्रमाणे देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली. त्याने ती सिनार देशी आपल्या दैवतांच्या घरी नेली आणि दैवताच्या भांडारात ठेवलेली. आपण इथपर्यंत बघितल्यानंतर आपण पुढे जात आहोत. बाबेलाचा राजा नबुकदनेस्सर, त्याचा जो खोजांचा नायक होता, त्याचं नाव होतं अशपनज, याला आज्ञा केली की इस्रायली राजकुलांपैकी व सरदार घराण्यांपैकी अव्यंग, सुरूप, सर्व व्यवहारात दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन या आणि त्यांना खासद्यांची भाषा शिकवावी. बघा, राजाने चढाई केलेली यरुशलेमेवर आणि ती चढाई केल्यानंतर लोक घाबरले असतील, भयभीत झाले असतील, परंतु तिथून पुढे त्यांचा प्रवास त्यांना नबुकदनेस्सराबरोबर झालेला आहे. त्याने बंदिवान करून घेऊन गेलेले आपल्या मंदिरातील देवाची पात्र देखील तो राजा घेऊन आलेले हे लोकांना समजलं असेल. आणि त्याच्यामध्ये काही तरुण लेकरं देखील असू शकतात, तरुण मंडळी असू शकते, स्त्रिया देखील असू शकतात. आणि त्या राजाने पुढे नेलेलं आहे त्यांना, परंतु त्याची योजना वेगळी होती या लोकांसाठी. म्हणून त्याने त्याचा जो खोज होता त्या खोजाला सांगितलेले की ती अशपनज त्याचं नाव आहे इथे, आणि त्यांनी सांगितले की इस्रायली जे घराणे आहे तर त्यांच्यापैकी आणि त्यांच्या सरदारांपैकी तर या प्रकारची लोक जर असतील आणि ती कशी असावी त्याची अट देखील त्याने तिथे ठेवलेली आहे आणि ती आज्ञा देखील त्याने ती लोकांना दिलेली की अशा लोकांची निवड तू कर म्हणून. पण त्या लोकांची निवड करताना आणि मग ही 4 पुरुषांची देखील निवड झालेली आणि 4 पुरुषांची निवड झाल्यानंतर त्या पुरुषांची नावं आपण आधीच बघितलेली आहेत, परंतु आपण पुन्हा वाचत आहोत की ह्या तरुण मंडळीत यहुदा वंशातले दानिएल, हनन्या, मिशाएल व अजर्या हे होते. खोजांच्या सरदाराने त्यांना येणेप्रमाणे नावे दिली. दानिएलास बेलटशर, हनन्यास शद्रक, मिशाएलास मेशक व अजर्यास अबेदनिगो. त्या 4 पुरुषांची निवड झालेली आणि निवड झाल्यानंतर त्यांचं जे सुरुवातीचं जे नाव आहे ते यरुशलेममध्ये त्यांची नावं होती, ती नावं बदललेली आणि नबुकदनेस्सराला जे नाव योग्य वाटलेले त्याने ती नावं त्यांच्या खोजांच्या द्वारे त्यांना द्यायला लावलेली. आणि आपण बघूया दानिएल याचा पहिला अध्याय त्याच्या 5व्या वचनामध्ये. राजा खात असे त्या मिष्टान्नातून व पीत असे त्या
द्राक्षरसातून त्यांचे नित्य खाणेपिणे चालून 3 वर्षापर्यंत त्यांचे संगोपन व्हावे आणि ही मुदत संपल्यानंतर त्यांनी राजाच्या हुजुरास यावे अशी राजाने आज्ञा केली होती. राजाची आज्ञा पण वेगळी होती आणि अट वेगळी होती, परंतु त्यांचा जो कार्यकाल होता या सर्व गोष्टींचा तो किती होता? 3 वर्ष होता. राजाच्या राजवाड्यातून येरुशलेममधून ते निघलेले. प्रवास त्यांचा बाबेलाचा राजा नबुखद्नेसर याच्याकडे गेलेले. त्या राजाने अट सांगितली, त्याची आज्ञा त्याच्या खोजांच्या सरदारांनी जो अष्टपन्न होता त्यांनी ऐकलेली, मान्य केलेली आणि ह्यांचा जो कार्यकाल सुरू झालेला आहे तो कार्यकाल जर बघितला तर आपण तो 3 वर्षांचा होता आणि 3 वर्षापर्यंत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या. त्यांची नावं बदलली, त्यांनी स्वीकारलेली. आपण पुढे बघूयात की त्यांचं खानपान सुरू झाले. त्या राजाच्या दरबारामध्ये जे आहे त्यांचं खानपान सुरू झालं. राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस यांचा विटाळ होऊ नये असे दानिएलाच्या मनाने निश्चय केला. म्हणून त्याने खोजाच्या सरदारास विनंती केली की मला याचा विटाळ नसावा. सगळ्या गोष्टी स्वीकारल्या दानिएलाने. ह्या दानिएलाबरोबर असलेले त्याचे 3 मित्र तरुण आहेत त्यांनी स्वीकार केलेले आहेत, परंतु त्यांनी ते खोजाचं राजाचं जे अन्न आहे ते स्वीकारलेलं नाहीये. त्यांनी खोजाला सांगितलेले की हे आम्हाला नकोय, हा द्राक्षरस आम्हाला नकोय का, किंवा ते मिष्टान्न आम्हाला नकोय, ते काही खात असतील पीत असतील ते आम्हाला नकोय आहे. कदाचित दानिएलला वाटलं असेल की आपण जर आलेलो आहे परंतु आपली निवड वेगळी झालेली, राजाच्या सरदारासाठी त्याची नेमणूक होण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे, परंतु आपले काही आप्तगण, आपले काही राजवाड्यातले मंडळी ती काय खात असतील. कदाचित त्यांनी विचार केला असेल की सर्वांना वेगवेगळं आहे. आणि म्हणून खोजांच्या सरदारास दानिएल म्हणाला की मला हे नकोय, मला हे तुझं अन्न नकोय आणि हे तू सांग तुझ्या राजाला. परंतु खोजांचा सरदार दानिएलास काय म्हणाला, माझा धनी राजा यांनी तुमचे खाणेपिणे नेमून ठेविले आहे, त्याचा मला धाक आहे आणि तुमच्या वयाची देखील इतर पुरुष मंडळी इथे आहेत, परंतु त्यांनी राजाचे अन्न स्वीकारलेले आणि त्यांनी सांगितलेले की जर तुमच्या मनामध्ये ती कल्पना असेल की फक्त हे आम्हीच खाणार आहे आणि इतर कोणी खाणार नाही, तर त्या राजाचा जो सरदार होता त्यांनी आधीच सांगून ठेवले की तुमच्या बरोबर सुद्धा काही मंडळी आलेत आणि त्यांनी राजाचं अन्न स्वीकारलेले, त्याच्यामुळे तुम्हीही स्वीकारा. आणि जो राजा आहे माझा, तो खोजा म्हणाला की, आणि तो सरदार देखील बोलला की आम्हाला आमच्या राजाचा काय धाक आहे, आम्ही घाबरतो त्याला, आणि तुम्ही जर हे अन्न खाल्लं नाही किंवा स्वीकारलं नाही आणि तुम्ही जर अशक्त झाला, म्लान झाला, तर राजा आमचे काय उडवेल, डोके उडवेल. राजा आम्हाला शिक्षा करू शकतो आणि त्याचा प्रसंग तुम्ही आमच्यावर का आणता. खूप सुंदर असं संभाषण दोघांमध्ये झालेलं आहे. दानिएलला देवाचं भय, त्याने देवाचा धाक धरलेला आहे. राजाचा जो खोजांचा सरदार आहे त्याला त्याच्या राजाचं भय, म्हणून त्याने राजाचा धाक धरलेला आहे आणि दोघांनी आपलं प्रमाण पटावं म्हणून आपली बाजू तिथे मांडलेली आहे. त्यावर खोजांचा जो सरदार होता त्यास दानिएल काय म्हणालाय की आपण एक काम करूयात की 10 दिवस या आपल्या दासावर आपण काय करूया, प्रयोग करूया. आम्हास खावयास शाकान्य व प्यावयास पाणी दे आणि नंतर आमची तोंडे तू पहा. जर आम्ही थकलो, आमच्या चेहऱ्यानुसार जर आम्ही राजाच्या नजरेमध्ये थकलेलं दिसलो तर तुला काय करायचं ते तू ठरव, परंतु आमची ही विनंती तू काय कर, 10 दिवस मान्य कर. आणि त्यांचं हे बोलणं झाल्यानंतर त्या राजाचा जो खोजा होता किंवा त्यांचा जो सरदार होता त्यांनी काय केलेलं ते मान्य केले. नंतर आमची तोंडे पहा आणि राजघरचे अन्न खाणाऱ्या तरुणांची तोंडे पहा, मग तुझ्या नजरेस येईल असे तुझ्या दासाचे कर. दानिएलाने त्याला सांगून टाकलं, नंतर तुला जे योग्य वाटेल ते तू कर. आपण पुन्हा दानिएलाचं पुस्तक याचा पहिला अध्याय याच्या 14व्या वचनामध्ये जर बघितलं तर त्याने त्यांची ही विनंती ऐकून 10 दिवस
त्यांच्यावर हा प्रयोग केलेला आहे. 10 दिवसानंतर राजघरचे अन्न खाणाऱ्या सर्व तरुणांपेक्षा त्यांचे चेहरे अधिक सुरूप दिसून आलेले आणि अंगाने ते अधिक धष्टपुष्ट झालेले. तेव्हा तो कारभारी त्यांचे नेमिलेले अन्न व द्राक्षारस देण्याचे बंद करून त्यांस शाकान्न देऊ लागला. आणि ते कारभाऱ्यांनी बघितलेले की अरे हे आमच्याशी बोलतात आणि त्यांनी सांगितले की इतर तरुण खातात, तुम्ही देखील हे अन्न घ्या, परंतु त्यांनी तो स्वीकार केलेला नाहीये. राजाचं अन्न आम्हाला नकोय. आणि मग त्यांची जी अट आहे, त्यांची अट देखील राजाचा जो सरदार आहे त्याने ऐकलेली. परंतु ते ऐकल्यानंतर त्याची जी अट जी होती दानियेलाची, ती राजाच्या खोजाने ऐकलेली आहे आणि तो प्रयोग त्यांनी बघितलेला आहे. आपण बघू शकता की परमेश्वराने त्यांना किती आशीर्वाद दिलेला आहे. शाकभाजी काय होती आम्हाला माहीत नाही, आणि प्यावयास पाणी मात्र द्या. आणि त्या शाकाहारी जेवणावरती त्यांचे चेहरे सुकलेले नाहीत. त्यांचं शरीर जे धष्टपुष्ट होतं त्याच्यापेक्षा अधिक ते काय झालेले, सुरूप झालेले. प्रतिफळ देवाने काय दिलेले की त्यांनी राजाच्या प्रत्येक गोष्टीचा त्याग केलेला आणि देवाला त्याने इथे उंच केले. राजाचा जो सरदार होता तो देखील कदाचित देवाला घाबरला असेल की परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालणारी जी लोक असतात ती वागणुकीला फार कडक असतात, हे इथून दिसून येतं. दानियेल राजवाड्यातून निघलेले, यरुशलेम मधून निघले, सगळी लोक निघले, सगळं निघले. आपण बऱ्याच वेळा तो प्रवास बघितलेला आहे, तो अनुभवलेला आहे. आपण जेव्हा बायबल वाचतो त्यावेळेस आपण दानियेलाकडे पाहतो, त्याचं वचन वाचतो, सगळ्या गोष्टींमधून बघतो. परंतु आज आपण ते स्वतः त्याचा अनुभव घेणार आहेत. आणि 3 वर्षापर्यंत हा कार्यभार चालू आहे. असा आज उद्या आणि परवा असे काही घडलेले नाही, 3 वर्षापर्यंत आहे. आणि त्यांनी अन्न स्वीकारलं नाही, चांगल्या अन्नाची त्यांनी अभिलाषा बाळगली नाही. जे मिळेल त्या भाकरीवर त्यांनी आशीर्वाद मागितले आणि परमेश्वराने त्या भाकरीला बहुगुणित केलेलं आहे. जसे इस्रायल लोकांनी कुरकुर केली, आम्हाला अन्न हवं, चांगल्या गोष्टीचे मिष्टान्नाची अपेक्षा केली. परमेश्वराने त्यांना देवदूतांनी खाल्लेली जी भाकर आहे, तो मान्ना, तो देवदूतांचा मान्ना त्यांना दिला. परमेश्वर प्रत्येकाची गरज भागवतो, या वचनातून आपल्याला दिसून येते. पुढे आपण बघूया दानियेल याचा पहिला अध्याय, त्याच्या 17व्या वचनामध्ये, या दोघा तरुणास देवाने सर्व विद्या व ज्ञान यांत निपुण व प्रवीण केले. दानियेल हा सर्व दृष्टांत व स्वप्ने यांचा उलगडा करण्यात तरबेज झाला. नबुखद्नेसर राजाने त्यांस आपल्या समोर हजर करण्याची मुदत ठरविली होती आणि ती संपल्यावर खोजांच्या सरदाराने त्यांच्या समोर त्याला हजर केलेले. तेव्हा राजाने त्यांच्याबरोबर भाषण केले. त्या सर्वांमध्ये दानियेल, हनन्या, मिशाएल व अजर्या यांच्या तोडीचे कोणी दुसरेच सापडलेच नाही किंवा आले नाही, म्हणून ते राजाच्या हुजुरास राहू लागले. ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतीत राजा त्यांस जे काही विचारी, त्यांस ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिषांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा 10 पट हुशार होते असे दिसून आले. पहा किती सुंदर असा आशीर्वाद आहे. आपण दानियेलाचा पहिल्या अध्यायामध्ये आपण थोडासा 17व्या अध्यायामध्ये येतोय आणि हा अध्याय इथे संपत आहे. परंतु संपल्यानंतर त्यांचा प्रवास कसा आहे, अन्न पाण्याचा त्यांनी त्याग केलेला आहे, चांगल्या गोष्टींचं अन्न त्यांनी स्वीकारलं नाही. 3 वर्ष राजाचा सरदार, राजाचे खोजे, राजाच्या नियमावलीमध्ये ते राहिलेले. त्यांनी कुठे कुरकुर केली नाही, राजाचे कुठले नियम त्यांनी मोडले नाहीत. कारण की वचनाचा पूर्ण जर अभ्यास केला तर इथे जे लिहिलेले आहे आपण तेच वाचतोय आणि त्यांनी मोडलेले नाही. राजाचं अन्न नकोय म्हणून सांगताना देखील त्यांनी ती अट केलेली की आपण एक प्रयोग करू आणि त्या प्रयोगामध्ये जर 10 दिवसांमध्ये जर तुम्हाला आढळून आलं तर तुम्हाला आमचं जे काही करायचं ते तुम्ही करा. की दानियेलाने त्याला अनुमती दिलेली स्वतःविषयी. नम्रपणे त्यांचं संभाषण आहे, नम्रपणे त्यांचं जीवन त्यांनी नबुखद्नेसर हा जो बाबेलचा राजा होता त्याच्याकडे केलेलं आहे आणि त्याचं प्रतिफळ देवाने त्यांना काय केलेले,
सर्व विद्या आणि ज्ञान यात त्यांना निपुण आणि प्रवीण केले. दानिएलला विशेष असं दृष्टांत आणि स्वप्ने सांगण्याचा उलगडा केलेला आहे. म्हणून आज देखील ज्यावेळेस आपण विश्वासाने प्रार्थना करतो त्यावेळेस आपण बोलतो की शद्रक, मेशक, ओबेदनेगो आणि दानिएल यांचा देव आम्हास आशीर्वाद देव. आणि खरोखर प्रियांनो, हे वचन वाचत असताना ह्या वचनामध्ये आणि या अध्यायामध्ये रमून जा आणि खरोखर त्या शद्रक, मेशक, दानिएल, ओबेदनेगो, अजर्या यांना तुम्ही नजरेसमोर ठेवा आणि पहा की त्यांचं जीवन आणि आपल्या जीवनामध्ये काय फरक आहे. 3 वर्ष ते प्रवासात आहेत, राजाच्या अंमलबजावणीमध्ये, त्याच्या अटीमध्ये, त्याच्या आज्ञानांमध्ये, त्याच्या आज्ञांमध्ये ते राहिलेले. पण 3 वर्षामध्ये त्यांनी देवाला सोडलेलं नाही. देव त्यांच्याबरोबर 3 वर्ष होता आणि इथून पुढे काळामध्ये देखील देव त्यांच्याबरोबर राहिला. परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव.